हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहे झटपट असं इन्स्टंट फूड बघणार आहे। MTR चं मिनिट मील दाल मखनी झटपट बनणार आहे। आपण एक पॅकेट आणलेलं आहे, हे बघू शकताय तुम्ही। काल मार्केट मध्ये गेली तर इन्स्टंट दाल मखनी बनवायचं एक पॅकेट आणलेलं आहे, ते मला पडलंय 125 रुपयांना। आणि त्याच्या 3 मेथड आहे, 3 प्रकारे तुम्ही बनवू शकता। ओव्हन मध्ये किंवा मग असं कढईमध्ये पाणी बॉईल करून त्यावर ते पॅकेट ठेवून तसंही बनवू शकता, नाही तर मग डायरेक्ट कढईमध्ये। तर आपण ही तिसरी मेथड ट्राय करणार आहे, डायरेक्ट आपण कढईमध्ये बनवणार आहे। तर ते कशा प्रकारे आहे, मध्ये पॅकेट कसं निघतं, पूर्ण तुमच्याबरोबर स्टार्ट टू एंड मी व्हिडिओ शेअर करते। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आपण आता पॅकेट ओपन करू, बघू कसं आहे आतमध्ये काय काय निघतंय। हे बघा, ओपन केल्यावर आपल्याला आतमध्ये असलं पॅकेट निघतं, रेडी टू ईट। त्याच्यावरची डेट वगैरे बघून घ्यायची। आणि बघा इथे कट करायला जागा ठेवलेली, तिथे ना आपण आता कैचीने कट करून घेऊ। अगदी झटपट तुम्हाला जर असं खायची इच्छा झाली तर तुम्ही अशी मार्केटमधून आणून लगेचच बनवून खाऊ शकता। एकदम झटपट रेसिपी मस्त। आता इथे आपण गॅस पेटवून घेऊ आणि कढईमध्ये थोडंसं 2 चमचे ऑइल घेतलेलं आहे। ते नाही घेतलं तरी चालेल, ऑप्शनल आहे, कारण त्यामध्ये त्यांनी सर्वच रेडी ठेवलेलं आहे, आपल्याला वरतून टाकायची काहीच गरज नाही। आता आपण कातरने कट करून घेऊ ही वरचा भाग। आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यावर टाकून घेऊ। हे बघा आतमध्ये असं निघतंय, इथे बघा तुम्ही बघू शकताय, रेडी मटेरियल हे सर्व। तर आपण गरम करून आणि लगेच गरमागरम खायचंय। एका पॅकेटमध्ये भरपूर निघतं, बघू शकताय तुम्ही। सर्व टाकून घेऊ आपण आता कढईमध्ये। आपण पॅकेटमधलं सर्व मटेरियल या कढईमध्ये ओतून घेतलंय तेलावर। आता ते मिक्स करून घेऊ आपण मस्त। आता हे आपल्याला फक्त 5 मिनिटं गरम होऊ द्यायचंय फक्त, आणि गरमागरम लगेच खायला रेडी। सर्व मिक्स करून घेऊ आपण मस्त। अगदी आपण घरी बनवतो तसंच आहे, बघू शकता तुम्ही, कलर वगैरे किती छान आहे त्याचा। आता आपण टेस्टही करून बघू कसं आहे काय आहे, तुम्हाला पूर्ण सांगते मी। इथं परफेक्ट आता गरम झाली आपली भाजी मस्त। त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। हेही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर टाकायची, नाही टाकली तरी चालेल। हे बघा अशा पद्धतीने झटपट असं आपला खाण्यासाठी दाल मखनी रेडी झालेली आहे। आता मी तुम्हाला खाऊनही दाखवते, तुम्ही ती पराठे सोबत, नान आणि साध्या आपल्या पोळी सोबतही खाऊ शकता। मी राईस बनवला आहे, राईस सोबत खाणार आहे। हे बघा रेडी झालंय आपलं प्लेट मस्त। आता आपण भातावर ही दाल मखनी टाकून आणि खाऊन बघू कशी बनते। मी तुम्हाला लगेच रिप्लाय देते तो। हे बघा मस्त, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच। मी आता थोडी दाल मखनी खाऊन दाखवते तुम्हाला कशी बनली ती। बरोबर आहे, मस्त, वाव, छान आहे एकदम। आपण घरी बनवतो ना तशीच एकदम मस्त। आता आपण थोडी भातासोबतही खाऊन बघू। मस्त आहे, ट्राय करायला काही हरकत नाही। तुम्ही ही अशी आणून बनवून आणि मस्त त्याचा स्वाद घेऊ शकता। एकदम झटपट तयार होते। मी आताच तुम्हाला खाऊन दाखवलंय, छान आहे, अगदी टेस्टी टेस्टी मस्त बनवू शकता तुम्ही। आणि तुम्हाला एवढं घट्ट चालत नसेल तर थोडंसं तुम्ही कपभर पाणी त्यामध्ये वाढवून थोडंसं रस्साही बनवू शकता थोडासा, आणि मस्त झटपट तयार करून आणि असा दाल मखनीचा आनंद घेऊ शकता। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि असं वेगवेगळं काहीतरी वेगवेगळं ट्राय करायला काय हरकत नाही। तर भेटूया पुन्हा अशा नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।